आज सकाळी जॉबवर येण्याच्या अगोदरच माझ्या मुलाने सांगितलं होतं मला की आज मला पिझ्झा खायचा आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, सुट्टी झाल्याच्यानंतर घेऊन जाईल. आणि मी तसंच केलं की जॉबवरून सुट्टी झाली आणि जाते वेळेस मी पिझ्झा त्याच्यासाठी घेऊन गेले. पण त्याने पिझ्झा खाण्यास नकार दिला. का बरं दिला असेल? तर ह्यांची नाटकं अशी आहेत की त्याला बाहेर जाऊन खायचा होता. तर मी म्हटलं ठीक आहे, असू दे. दिवस मावळला होता, त्याला घेऊन मी बाहेर आले. का तर आता शाळा सुरू झाल्या तर बॅगा आणि बुक घ्यायचा अजून बाकीच होता. म्हणून म्हटलं की एकदाचं तेवढा एक पसारा मी सारून घेते. घरापासून थोड्याच अंतरावरती बाजार आहे, पण आपल्याला रिक्षाशिवाय जमतच नाही. चालणं आपल्याला लय जीवावर येतंय. पैशाची रांगरंगोळी करायची म्हणून आपली लगेच रिक्षा केली आणि निघालो मार्केटमध्ये. रिक्षामध्ये बसून पण असं वाटत होतं की टीजवळ बसले. मोबाईल हातात दिला की शायनिंग ही मारलीच पाहिजे. हे बघा अशी. 6 वाजले होते पण चटके काय कमी नव्हते उन्हाचे. शेवटी बॅगाच्या दुकानात गेली आणि बॅगा बघितल्या तर अक्षरशः चक्कर आली. इतक्या महाग होत्या. पण शेवटी क्वालिटीच्या नावावर चाललं होतं आपलं. बॅगाची शॉपिंग झाल्याच्या नंतर खाऊ खाण्याचा कार्यक्रम उरकला आणि तिथून लगेच आम्ही निघालो. मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर कितीही घाई केली तर उशीरच होतो. शेवटी तिथून काही पाय निघतच नाही घराकडे यायला. शेवटी रिक्षा केली ना आलो निघून.